श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 14वा. भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगत होत्या की वैद्युती व्यतिपात आणि द्वादशी महात्म्य आपण ऐकलं. आता मी तुम्हाला पौर्णिमा आणि अमावस्या या दोन पर्वाविषयी सांगणार आहे. श्री गणेशाय नमः. जय जय सद्गुरु समर्था. अनाथ नाथा कृपावंता मुमुक्षु शरणागत होता. जन्म वार्ता तया नाही, ऐसे दे तसे कृपा दानासी. म्हणून शरणागत शरणागत पायासी, भावार्थ धरुणी मानसी. चरणासी आलो असे मी तव अनंत अपराधी. अगणित पापाची वृद्धी, परिकृपाळू तू दयानिधी. नेई दे सिद्धी परमार्थ, ऐका श्रोते हो तया सावधान. मलमास परम आख्यान, मागील अध्यायी कथन. व्यतिपात वैद्युती महिमा वर्णिला माता लक्ष्मीने अधिक मासातील 5 पर्वाविषयी भगवान विष्णूंना विचारलं. पुढील जे पर्व आहे पौर्णिमा आणि अमावस्या त्याविषयी भगवान विष्णू माता लक्ष्मीला व्यतिपात वैद्युती वर्णन तुझम्या केले निरोपण. तयाही परिषत गुण ऐके महिमान पुढारी. शतसंक्रांतीचे फळ एके ठाई तयावरी. शतपर्वणी अधिक पाही युगायुगी मासादी. अयाने ही होत असे विशेष. तया शतगुणे अधिक चंद्रग्रहण असे देख. तया ते शतगुणे एक सूर्यग्रहण असे बोलिले. असे असंख्य व्यतिपात केले. दान कोटी तीर्थ केले भ्रमण किंवा पंच गव्यादी प्रायश्चित्त जान व्यतिपात. स्नान गंगोदका कोटी पुरचरणे जप पाही. चंद्र चंद्र सूर्यग्रहण होय तया वरिष्ठ अधिक पाही. एके नवाई शुभानने अधिक मासात येणारी जी पौर्णिमा असते या पौर्णिमा पर्वाविषयी भगवान विष्णू म्हणाले. 100 संक्रांतीला जर आपण दानधर्म केलं त्यातून जे पुण्यफळ मिळेल त्याचा 100 पटीने अधिक पुण्यफळ या पौर्णिमेला जर आपण एखादी साधना केली त्यातून असंख्य व्यतिपात योगावरती जर आपण दान धर्म केला आणि कोटी तीर्थ भ्रमण केली. चंद्र सूर्य ग्रहणामध्ये अनेक मंत्राचं जर आपण पठन केलं पुरचरण केले यापेक्षाही जास्त पुण्यफळ आपल्याला पौर्णिमा या तिथीवरती अधिक मासातील जी पौर्णिमा तिथी आहे जे पौर्णिमेचा पर्व आहे त्यावरती त्या दिवशी जर आपण ऐकलं पठन केलं तर त्याचं फळ हे पौर्णिमा तिथीचा जो महिमा आहे तो अधिक मासातील ही अत्यंत पुण्यकारक अशी तिथी पौर्णिमा आहे. या पर्वावरती जर आपण दानधर्म केला, स्नान केलं, भगवान पुरुषोत्तम यांची साधना केली तर प्रत्यक्ष विधाता म्हणजेच ब्रह्मदेव आपल्यावरती प्रसन्न होतो आणि आपल्यावर कृपा करतो. पौर्णिमा तिथीला काय करावं? पौर्णिमे दिनी प्रातस्नान जो नर करी आपण. तया तया ऐसा पुण्यवान दूजा अन असेना. किंचित सुवर्ण अथवा काही दान दजे ब्राह्मणा ते पाही. विप्र म्हणोनिया भोजन माध्यान्ह समयी त्या एवढा नाही. पुण्यवान षडस मिशान पाही वाढी. भोजन ब्राह्मणा ते स्वग्रही वरी दक्षिणे सहित. वस्त्र तेही अर्पी भावे आदरे. अधिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं. आपली जी रोजची देवपूजा आहे देवपूजा करून भगवान विष्णू पुरुषोत्तम यांची पंचोपचारे पूजा करायची आहे, अभिषेक करायचा. या दिवशी ब्राह्मण किंवा याचक यांना सोने धान्य कपडे इत्यादी दान करावं. मात्र आपण यथाशक्ती दान करा. जवळपास कुठेही ब्राह्मण असतील तर त्यांना दान करा. असे त्यांना अन्नदानही आपण करू शकतो किंवा एखाद्या मंदिरात दानपेटीमध्ये आपण दान करू शकतो. या वर्षात एकूण 12 पौर्णिमा असतात. वैशाख ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्री पूजन असतं. यमपूजा असते. श्रावणामध्ये रक्षाबंधन येते. अश्विन महिन्यात कोजागिरी. लक्ष्मीपूजन येते. कार्तिक महिन्यात त्रिपुरारी पौर्णिमा ज्याचं अधिष्ठान भगवान शिव असतात. माघ महिन्यातील मोहिनी राजाची पूजा करतात. फाल्गुन पौर्णिमेला होळी असते. अशा 12 महिन्यातील 12 पौर्णिमा. अधिक मासात येणारी ही 13वी पौर्णिमा जी आहे जिचं अधिष्ठान असतात भगवान पुरुषोत्तम. या पौर्णिमामध्ये ही 13वी जी पौर्णिमा आहे ती एकदाच येते. 3 वर्षातून एकदाच येते म्हणून ती अधिक श्रेष्ठ असते. म्हणूनच या पौर्णिमेला जे पुण्यकर्म केलं जातं
त्याचं जे आपल्याला फळ मिळतं ते अनमोल असतं. पंचमहायज्ञ, पितृतर्पण, यथोक्त की जे ब्राह्मण भोजन प्रतिमासी जे करीती आचरण त्या नारायण संतुष्टे. पौर्णिमेच्या या पर्वावरती आपल्याला पितरांची देखील स्मरण करायचं आहे. त्यांच्यासाठी आपण तर्पण करू शकतो, ज्यामुळे पितरांना मुक्ती मिळते. क्षणिक जाणुनी संसार दयाळू तो जगदीश्वर, मृत्यू लोका केला प्रसर, तरुणोपाय मानवा ते बहुत सुगम सुलभ उपाव सांगितला से देवाधिदेव. पौर्णिमा दिनी स्नानदानात पावकी जे तया, निर्वाह जन्माचा आपला जन्म सार्थक करून की जे पूर्वजांचे उद्धारण. ए विषयीची कथन ए विषयीचे कथन स्वयं जनार्दन वदत असे. ही जी पौर्णिमा तिथी आहे, या दिवशी आपल्याला जमेल तेवढं स्नान दान अवश्य करावं. अधिक मासातील जी चौथी पर्वणी किंवा चौथं जे पर्व आहे ते म्हणजे अमावस्या. अधिक मासातील पौर्णिमेप्रमाणेच अमावस्या देखील तितकीच पुण्य फलदायी आहे, असं भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितलं आहे. एके हो शिराब्दी बाळी, अमावस्येची नवाळी श्रवण केली सकळी, होय होळी पापाची, मासाची अंती येतसे अमावस्या तिथी. तरी स्नानदान यथापथ्य करावे निगुती, आदरे सारुनी स्नान संध्या, देवतार्चन करून आमा हवन मग जे तिळ तर्पण, ब्राह्मण भोजन यथाविधी, श्राद्ध की जे यथास्थित, पिंडदान करून युक्त, तेने पितृगण संतोषत आशीर्वाद देते कुळाते. ऐसे प्रत्यय ही करिता अमावस्ये आचरावे निश्चयसी, ते दिनी पितृलोकाशी ऐकीचे पितराशी संतोषे. येतया दिनी पित्रा लागून पितृलोकी करिता सन्मान, देऊनी निमिषा भोज देऊनी निमिषा भोजन, तेने पितृगण आनंदती. प्रत्येक महिन्याच्या शेवटी येणारी तिथी म्हणजेच अमावस्या. अमावस्येच्या वेळेस आपण अमावस्या ही जी तिथी आहे ती सुरुवात करायची असेल किंवा कुठलाही मंगल कार्य करायचं असेल तर शक्यतो या दिवशी आपण करत नाही. मात्र अधिक मासातील जी अमावस्या आहे तिला अनन्यसाधारण असं महत्व आहे. अधिक मासातील अमावस्या समर्पित आहे आपल्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी. पित्र जर संतुष्ट झाले तर आपला वंश विस्तार होतो, वंशवृद्धी होते. आपल्या घरातील जी भांडण असतील तर कलह असतील ते दूर करण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी हे कार्य करायचे आहे. पितृदोष नष्ट होतो. आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा याशिवाय आपण जगू शकत नाही. तसेच पितृसृष्टीमध्ये आपण भूलोकी म्हणजेच पृथ्वीवरती ज्या वेळेला अशा पुण्य फलदायी तिथीवरती आपण आपल्या पित्रांना संतुष्ट करतो, ज्यावेळेस सर्व गोष्टींना आपण मनोभावे दान करतो, त्यामुळे आपले पित्र ही संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून अमावस्या तिथीला स्नान करायचं आहे, आपली देवपूजा करायची. या दिवशी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी पित्रासाठी तीळ तर्पण करा, अन्नदान करा. अधिक मासातील जी ही अंतिम तिथी आहे, या तिथीला पित्रांसाठी पितृकर्म अवश्य करावं. पूर्वज आपले पित्र जर संतुष्ट राहिले तर ते आशीर्वाद देतात आणि जर ते अतृप्त राहिले तर त्याचा त्रासही आपल्याला भोगावा लागतो. यासाठी यासाठी अधिक मासाच्या अमावस्येला पितृमंत्र, पितृस्तुती अवश्य पठण करा. त्यासोबत आपण दान धर्म, स्नान करा, पितृतर्पण करा. आपण शक्यतो धन्य ते पितृभक्त अमान्य न करीती वचनाते. पूर्वती हे तर मागितला पदार्थ देता ती, जिवंत असता सन्मान मेलिया करिता गया वर्जन. प्रतिमासे अमावस्ये ही जाण, ब्राह्मण भोजन श्राद्धयुक्त, सुफळतयांचा संसार सदा तुष्टमान श्रीधर. आशीर्वाद देती अमर हो कल्याण म्हणून, ऐसे जे का भक्त पाही, माझे नमन तयाचे पायी. हिची बुद्धी सर्व काळ हृदयी, देवशेषासही परमात्मा. आपल्या पूर्वजांची जिवंतपणे सेवा करणारे आणि ते गेल्यानंतर त्यांचं पितृ ऋण फेडणारे असे सर्व जे भक्त असतात ते भगवान पुरुषोत्तम यांना नेहमीच प्रिय असतात आणि त्यांचा संसार नेहमी सुखाचा राहतो. कारण प्रत्यक्ष भगवंताचा आशीर्वाद त्यांच्या सदैव पाठीशी असतो. बालत्वापासून पाळीला तोंडीचा घास चारला, शेवटी पुत्र कामान आला. वृद्धपणी भीती याते, ऐसे ही पुत्र असती नको देवा.
ऐशिया याची संगती, जिता नाही गती, मेली या सद्गती. केवी होय लहानचे मोठे, ज्या पुत्राला केलं जर आपल्या म्हातारपणी या पुत्रानं आपल्याला सांभाळलं नाही, आपली सेवा केली नाही, तर असा जो पुत्र असतो भगवंताला तो कधीच प्रिय नसतो. त्यांना कितीही दानधर्म केला, त्यांनी कितीही ईश्वराची सेवा केली, मात्र जो जो आपल्या आई-वडिलांना सांभाळत नसेल, आई-वडिलांची सेवा जर करत नसेल, तर त्यांचं पुण्यकर्म फळाला येत नाही. म्हणून एकची पुत्र भला, जेणे कुळाचा उद्धार केला, परत्र साधने भला वंशा केला उतारू. ऐसे जे का सुपुत्र पाही तेचे आचरती अमावस्या ही. व्रताही अनिक पुण्यकर्म पाही, परलोक नाही साधिती. जे जे नर करीती पिंडदाना ते त्वरी आचरती व्रता ते तयाही वरी मलमासा ते विशेष पर्वणी अमावस्या. म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करणारा, आपल्या कुळांचा उद्धार करणारा आणि आई वडील गेल्यानंतरही त्यांचं पिंडदान, त्यांचं पितृकर्म करून त्यांच्या पितृऋण फेडणारा, पितरांच्या शांतीसाठी पितृकर्म करणारा अशा पुत्रावरती भगवान पुरुषोत्तम यांची नेहमीच विशेष दृष्टी असते. अधिक मासातील ज्या 5 पर्वणी आहेत, जे 5 पर्व आहेत, या पर्वांचं महत्व माता लक्ष्मीला भगवान विष्णूंनी सांगितलं. अमावस्या अमावस्या तेही तुम्ही निवेदिले सर्व शेषशाही वदला असे. या लागी श्रोते जन हो, मलमासात ते 5 हो, अगत्य व्रतात ते अचरा हो, कराला हो परमार्थाचा, जैसा लाहो घेता संसारी तैसाची कीजे परमार्थावरी, तेने चुकेल ते एरधारी जन्मवरी खंडेल. म्हणून मलमास अवधी साधा होत ह्याची संधी. आता आधी गाठी घाला मुळपदी, बजा गोविंदी आदरे. म्हणून आपल्यापैकी प्रत्येकानं अधिक मासातील प्रत्येक दिनी आणि विशेषतः या ज्या 5 तिथी आहेत, पंचपर्व ज्याला आपण म्हणतो, त्या प्रत्येक तिथीवर पुण्यकर्म दानधर्म अवश्य करावं. स्वस्त श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पुराणीचे समंत मनोहर सुत विरचित 12 अध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुषोत्तमाय. श्री स्वामी समर्थ.